नमस्कार, मी दीपा केशरीलाल भट, राज्यशास्त्र विभागाची स्टुडंट. पॉलिटिकल विषयी काही क्वेश्चन विचारत आहे. तर मॅम, तुमचे परिचय सांगा. माझं नाव साने संतोष पुटुले, मी भंडाऱ्यात राहणारी आहे. मॅम, सामान्य लोकांना राजकारणामध्ये न्याय मिळतो का? नाही मिळत. का बरं नाही मिळत? का बरं? गरिबांची लोक ऐकत नाही, पॉलिटिक्स लोक आपली करतात. त्याच्यानंतर भरपूर लोक मुलींच्या या आता कंडिशन मध्ये रेप केस वाढतात. मग त्याच्यानंतर पोलीसवाले त्यांना सपोर्ट नाही करत, मोठे मोठे पॉलिटिक्स लोक त्यांना दाबतात. भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. थँक्यू. नमस्कार, मी राजकारणाविषयी या ताईंना काही क्वेश्चन विचारत आहे. तर ताई, तुमचे इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, माझे पूर्ण नाव अश्विनी राजाराम बनकर. मी DLED प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. मी महिला अध्यापक DED या कॉलेजमधून आपले शिक्षण घेत आहे. तुमच्या मते राजकारणात शिक्षण किती महत्त्वाचे आहे? राजकारणात शिक्षण तर खूप जास्त महत्त्वाचे आहे, कारण जे राजकारणात उभे होणारे जे नेता आहेत ते लोक शिकले पाहिजेत, कारण तेच लोक आपल्या देशाच्या किंवा आपल्या गावाचे भविष्य बनवू शकतात आणि आपल्या उज्ज्वल भविष्याकरिता किंवा आपल्या गावाचा विकास करू शकतात. जर ते शिक्षित नसतील तर आपल्याला मिळणाऱ्या योजनांचा जो लाभ आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे सांगू शकत नाही, आणि जो आपल्या संविधानामध्ये जो दिलेला आहे संविधानाचा अर्थ सुद्धा त्यांना कळणार नाही, आणि त्याच्या ज्या अटी आहेत किंवा संविधानाचे जे महत्त्व आहे त्यांच्यात म्हणजे ते त्यांना काही चांगल्या प्रकारे समजू शकत नाही, आणि मग ते आपला सुद्धा भविष्य उज्ज्वल करू शकत नाही. जर नेता शिकला नसेल तर तो आपल्या गावाचा काय विकास करू शकतो? नेता शिकला असेल तेव्हाच त्यांना जे आपल्याला मिळणारे लाभ आहेत किंवा ज्या गोष्टींचे आपण लाभ घेऊ शकतो, जे आपल्याला योजना मिळतात त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकतात, आणि आपल्या शिक्षणाकडे पण खूप चांगल्याने ते लक्ष देऊ शकतात. कारण आजकाल गोष्ट अशी झाली आहे की आपल्या गावामध्ये पोलीस पाटील जरी असेल तरी तो शिक्षणाची अट मागतो आणि त्याला पेपर सुद्धा द्यावं लागते. पण जो देशाच्या किंवा गावाच्या भविष्य उज्ज्वल करत असेल, म्हणजेच आपल्या गावचा सरपंच असो किंवा आपल्या देशाच्या पंतप्रधान असो कोणीच, त्यांना शिक्षणाची अट नसते, पण त्यांनाच आपल्या गावाच्या किंवा देशाच्या भविष्य उज्ज्वल करायचा असतो, तर त्यांना पण शिक्षणाची अट असावी. आणि राजकारणामध्ये तर शिक्षण खूप जास्त महत्त्वाचे आहे माझ्या मते. थँक्यू ताई. नमस्कार, मी या ताईंना राजकारणाविषयी काही प्रश्न विचारत आहे. ताई, तुमच्या आधी पहिला परिचय द्या. मी योगिता कुशाळकोरे. मी MA ला शिक्षण घेत आहे. तुम्हाला जर राजकारणामध्ये जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? जर मला राजकारणामध्ये जाण्याची संधी मिळाली तर मी अवश्यच जाणार, कारण मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की जर मला माझ्या देशाचा विकास करायचा असेल तर मला राजकारणाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. आणि राजकारण असा एक माध्यम आहे, जसं शिक्षण माध्यम आहे, अर्थव्यवस्था माध्यम आहे, त्याचप्रमाणे राजकारण सुद्धा एक असा माध्यम आहे की त्या माध्यमाद्वारे आपण देशांचा विकास करू शकतो. तो देशाचा विकास म्हणजे कसा, तर जर मला त्या पद्धतीने देशाचा विकास करायचा असेल तर मी 4 पॉईंटमध्ये करेन. पहिले तर मी शिक्षणावर सर्वात जास्त भर देईन. दुसऱ्या, स्त्रियांना. आपल्या देशामध्ये जर अशी 100% लोकसंख्या आहे, त्यातून 50% स्त्रिया आहेत. जर 50% जनता ही सुशिक्षित झाली तेव्हाच माझ्या देशाचा विकास होईल असं नाही म्हणू शकत. ज्या स्त्रिया आहेत त्यांचा बी विकास करणे तेवढाच आवश्यक आहे, म्हणून 100% मला विकास करणे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट आहे, माझ्या देशाच्या आणि माझ्या संपूर्ण देशाच्या पालनपोषण करणारा माझा शेतकरी वर्ग. कारण शेतकरी वर्ग असा आहे का जर आपण शेतकऱ्याचा विकास केला, संपूर्णपणे मला देशाचा विकास करायचा असेल कानाकोपऱ्यात किंवा कोणत्याही गोष्टी, जसे सरकारनं त्रिस्तरीय पंचायत राज आयोजन केला होता, त्याद्वारे गावाच्या कानाकोपऱ्यात जाऊन विकास करायचा, त्या पद्धतीनं जर ह्या काळात मला विकास करायचा असेल तर मला शेतकरी वर्गाचा विकास करावा लागेल, आणि त्या शेतकरी वर्गाचा विकास करण्यासाठी मला आधुनिक तंत्रावर जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. आणि चौथा, ह्या सर्व तिघांना जोडणारा एक माध्यम म्हणजे तो आहे, म्हणजे माझ्या देशातून मला भ्रष्टाचार संपूर्णपणे मुळासकट नष्ट करावा लागेल. कारण माझा देश मला माहीत आहे की आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. आर्थिकदृष्ट्या मागासला असं मी नाही म्हणू शकत, परंतु माझ्या देशात इतर देशाच्या मानाने पुष्कळ गरिबी आहे, आणि त्या गरिबीला दूर करण्यासाठी काही एकच माध्यम आहे. कारण एकखट्टीत असा कुठून आभाळातून पैसा पडेल आणि त्या माझ्या देशातून सगळेजण पैसा वेचतील आणि श्रीमंत बनतील असं नाही होऊ शकत. एका टप्प्यानं मला त्या देशाचा विकास करावा लागेल, आणि त्याच्यासाठी जे
भ्रष्टाचार आहे तो रोकावा लागेल. कारण गरिबाच्या जो विद्यार्थी राहते किंवा गरीब राहते, जसे कोणत्याही योजना झाल्या तर जे सरकारी लोक राहतात, कर्मचारी राहतात, ते त्यांच्याकडून रिश्वत घेतात, पैसा घेतात आणि त्यांचे काम करतात. आणि गरीब वर्ग तर पैसा देऊ शकत नाही. आणि सरकार कोणत्याही, जर मी सरकारी अहुद्यावर राहिलो असतो किंवा पोझिशनवर राहिलो असतो, जरी मी कोणतीही योजना लागू करीन, परंतु जर त्यांच्याजवळ ज्यांच्यासाठी हे योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण आपल्या देशात भ्रष्टाचार चालू आहे. जे पैसे देतात आणि ज्यांना आवश्यकता नसते ते त्या योजनेचा लाभ घेतात, परंतु जो गरीब वर्ग आहे तो नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी मला असं वाटते की भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट करणे आवश्यक आहे. आणि हाच एक सर्वात मोठा काम, म्हणजे मला हाच एक करायचा आहे की भ्रष्टाचार नष्ट करायचा आहे. आणि जो माझा वर्ग आहे तो शिकलेला आहे, पण तेवढा फार प्रमाणात शिकलेला नाही आहे का त्यांना ह्या गोष्टी अशा समजू शकते. तर शिक्षणाचा विकास करावाच लागेल. जसं जर आता इतर देशांना आपल्याला टक्कर द्यायची आहे, त्यांच्या लेवल नाही यायची आहे, तर एक काम करावं लागेल आपल्याला, तो म्हणजे आधुनिकतेवर, विज्ञानावर जास्त भर द्यावा लागेल. कारण आता काळच तलवारीच्या आणि जर युद्धाच्याच गोष्टीत केला, जर इतर देशाशी आपल्याला युद्ध करायचे आहे तर आता आपण तलवारीने नाही करू शकत, जसं आधीच्या काळात करत होतं. जर आपल्याला आता युद्ध करायचे आहेत तर क्षेपणास्त्राच्या द्वारे किंवा जे असं विमानाद्वारे, लढाऊ विमानाद्वारे याद्वारे करावं लागेल. त्यासाठी आपल्याला विज्ञानाच्या याच्यावर जास्त जर भर देणे आवश्यक आहे. म्हणून सर्व गोष्टीच्या जर मला राजकारणात जायचं असेल, जर मी आपल्या प्रती जर निष्ठावान असेल तर मला राजकारणात जाणे भागच आहे. कारण तेव्हाच माझ्या देशाचा विकास होईल. एवढे बोलून मी आपले 2 शब्द बंद करते. नमस्कार, मी राजकारणाविषयी या ताईंना काही क्वेश्चन विचारत आहे, तर ताई तुमचे इंट्रोडक्शन द्या. मी कोमल गजापुरे आहे आणि मी जेएम पटेल कॉलेजमध्ये BSc करीत आहे. तुमच्या मते राजनैतिक नेता कसा असावा? एखादा हा राजनैतिक नेता हा भ्रष्टाचारी तर नसावाच, कारण की जर तो भ्रष्टाचारी असला तर तो जो देशाच्या विकासासाठी जे आलेला निधी आहे तो आपल्याच खिशामध्ये खूप तर लावणार. आणि तो एक जबाबदारी मतलब की तो सर्वांना एकत्रित घेऊन देशाच्या विकासासाठी एखादे निर्णय घेण्यासाठी घेणारा असा. आणि तो शिक्षित असला पाहिजे नेमके, कारण की जर शिक्षितच नसेल तर देशाचा विकास कुठून करणार आहे. आणखी एखादा नेता हा जर तरुण पिढीतला असला किंवा विज्ञानाची माहिती घेणारा असला तर तो विज्ञानाशी रिलेटेड आणखी देशामध्ये विकास घडवू शकतो. आणि मतलब की AI रिलेटेड आपल्या देशामध्ये विकास घडवू शकतो. आणखी तो त्याच्या दूरदृष्टिकोनाचा विचार करून देशामध्ये निर्णय घेणारा असायला हवा. तो एक पुढाकार मतलब की सर्वांना एकत्रित घेऊन पुढे होऊन सर्वांशी वाटचाल करण्यासारखी, मग त्याचे बोलण्याचा कौशल्य असायला हवा. आणखी तो सर्वांना एकत्रित घेऊन एखादे निर्णय घेण्याचा आहे तर तो सर्वांशी हितगुज करून आणि सर्वांशी मतलब की सर्वांचे विचार घेऊन त्या मुद्द्याविषयी निर्णय घेण्याचा असावा. आणि एखादे कार्य जर करायचे आहे तर सर्वांचे हिताशी आहे किंवा नाही हे याचाही विचार करून निर्णय घेणार असावा. धन्यवाद. थँक्यू ताई. मी या ताईंना राजकारणाविषयी प्रश्न विचारत आहे, तर ताई तुमचा परिचय सांगून टाका. माझे नाव निकिता सुरेश बिसेन. मी भंडारामध्ये आठवले कॉलेजीतून BSW सेकंड इयरला शिकत आहे. तुमच्या मते मतदान करणे अनिवार्य आहे का ताई? हो, कारण जरी मतदान आपण 18 आपली वय झाली, 18च्या नंतर आपण देशाचे नागरिक बनतो. माझ्या मते तरी आपलं जो हक्काचं मत आहे तो दिल्या पाहिजे. कारण जर कधी कधी कसं होते, एका मतांनी जो विजय नेता आहे तो मागे पडतो. जरी आपण आपलं मत दिला तर त्या नेत्याला खूप चांगलं होते, कारण एका वोटसाठी ते खूप समोर जातात. नमस्कार, मी या ताईंना राजकारणाविषयी काही क्वेश्चन विचारत आहे, तर ताई तुमचे इंट्रोडक्शन द्या. माझे पूर्ण नाव साक्षी ज्ञानेश्वर मिश्रा. मी DED फर्स्ट इयरला शिकवते. ताई, राजकारणामध्ये सोशल मीडियाचा प्रभाव पडतो का? हो, कारण राजकारणामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सोशल मीडियाद्वारे आपण बघू शकतो. आपल्याला कोणती पण बातमी हवी असली तर आपण सोशल मीडियाद्वारे पाहू शकतो. कारण आजच्या युगामध्ये नवीन युवा पिढीला सोशल मीडिया म्हणजे एक म्हणजे फेमस होण्याचा एक प्रसिद्ध असा ॲप बनून गेला आहे. कारण ज्या आपल्या बातम्यामध्ये ज्या आपण बघतो, राजकारणमध्ये जे सुरू आहे, जसे निवडणुका सुरू असल्या तर आपल्याला त्याची वोटिंग कशी का होते आणि कोणकोणत्या मशीन असतात ते आपल्याला माहिती होते. आणि किती लोक उभे आहेत निवडणुकीला आणि कोणकोणते लोक उभे आहेत त्यांचा पण
त्यांचे नावं सुद्धा बघायला मिळतात आणि कुणाला किती वोटिंग झाली आणि किती प्रमाणात आले ते आपण पण तिथं बघू शकतो. सोशल मीडियाद्वारे असे खूप सारे म्हणजे नवीन युवा पिढी आहे की ते फेमस झालेली आहे. कारण आपण म्हणजे दुसऱ्या देशातला व्यक्ती सुद्धा आपण या सोशल मीडियामध्ये बघू शकतो. एवढा सोशल मीडिया हा प्रसिद्ध आहे. आणि राजकारण तर आपला हा म्हणजे एक आपल्या सोशल मीडियाद्वारे नेते लोक म्हणजे स्वतःचा खूप प्रचार प्रसार करत असतात आणि ते आपल्याला माहित होते फक्त सोशल मीडियामुळेच. थँक्यू. नमस्कार, मी या ताईंना राजकारणाविषयी काही क्वेश्चन विचारत आहे, तर ताई तुमचे इंट्रोडक्शन द्या. माझं नाव निलिमा ताराचंद काळे. मी DLED ची विद्यार्थिनी आहे. राजकारणात सुशिक्षित लोक असावेत का ताई? हो, ऑब्विसली राजकारणात सुशिक्षित लोक असावेत. व का असावेत? कारण आजच्या युगात राजकारणामध्ये सुशिक्षित लोक असणं फार गरजेचे आहे. जोपर्यंत सुशिक्षित लोक असणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास हा सुरळीत होणार नाही. राजकारणामध्ये जर शिकलेली लोक आले तर ते शिक्षणावर भर देऊन आपल्या देशाचा विकास करून आपला देश उच्चतम पातळीवर नेऊ शकतात. तसेच वाढती बेरोजगारी आहे, बेरोजगारी नष्ट करून आपल्या देशाला रोजगाराच्या भरोश्यावर वर नेण्याचं काम हे सुशिक्षित लोक राजकारणात येतील तेव्हाच होणार आहे. आपल्याला जे हक्क आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, आपली जी राज्यघटनेने आपल्याला दिली आहे त्याचा सदुपयोग जर हे राजकारणात सुशिक्षित लोक आले तरच होणार. आणि त्यामुळे आजच्या युगात आजच्या राजकारणात सुशिक्षित लोकांना येणं फार गरजेचं आहे. थँक्यू. ताई, या ताईंना मी क्वेश्चन विचारत आहे. ताई, तुम्हाला राजकारणाविषयी काही बदल घडवायचे असेल तर काय बदल घडवाल तुम्ही? सर्वात प्रथम शिक्षणात कारण की शिक्षणाची जी आहे पद्धत ती व्यवस्थित नाही आहे. सर्वात आधी मुलांकडच्या म्हणजे सर्वात मोठा पाया असतो शिक्षण. आणि शिक्षणाचाच पाया मजबूत नसला तर मुलांचं भविष्य थोडंसं हेच राहते. म्हणून शिक्षणात आधी सरकारने सर्वात जास्त शिक्षणाकडे महत्त्व द्यायचं. आणि शिक्षणात आणि नोकरी शिक्षण मुलांच्या शिक्षणात व्यवस्थित शिक्षण झालं तर नोकरीचं त्यांना संधी उपलब्ध मिळू शकते. म्हणून शिक्षणाकडे सर्वात जास्त भर द्यायला सरकारने. नमस्कार, मी या ताईंना राजकारणाविषयी काही क्वेश्चन विचारत आहे. ताई, तुमचे इंट्रोडक्शन द्या. माय नेम इज रुपाली रामकृष्ण गेले. मी MCOM फर्स्ट इयरची स्टुडंट आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर कायदे जरुरी आहेत का? हो, कारण की आजकाल आपल्या भारतात इतके भ्रष्टाचार वाढलेले आहेत जेणेकरून सामान्य माणसाला जगण्यावर पण त्रास झालेला आहे. त्याला जरी जगायचं असेल तर त्याला म्हणजे हे जे भ्रष्टाचार आहेत हे कमी करायला पाहिजे. कारण की जरी राजकारणवाले किंवा एखादा जरी कोणता कलेक्टर तर कधी तेवढा भ्रष्टाचार करत नाही, परंतु जे कोणते पोलीस वगैरे असतात हे टेबलच्या खालून पैसे घेणे हे त्यांचे काम बरोबर नाही आहे. जेणेकरून जरी भ्रष्टाचार जरी कमी झाले भारतात तर सामान्य माणसाच्या समस्या लवकरात लवकर क्लिअर होतील आणि सामान्य माणूस हा चांगल्या प्रकारे जगायला सुरुवात करेल. सामान्य माणसाच्या समस्या वाढण्याच्या मागे तोच कारण आहे की आजकालचे राजकारण आहे आणि जे कोणते अधिकारी आहेत ते त्यांच्या भ्रष्टाचाराचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. तो भ्रष्टाचाराचं प्रमाण खरं तर कमी व्हायला पाहिजे आणि तो कमी करण्यासाठी सगळ्यांना असं समजून चालायला पाहिजे की आपण पण एक सामान्य माणूस आहोत. सामान्य माणसाच्या समस्या समजून त्या सर्व समस्या समजून त्यावर निराकरण करण्यासाठी जे काही आहे ते कमी व्हायला पाहिजे, भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे जेणेकरून सामान्य माणूस हा चांगल्याने राहू शकेल. थँक्यू ताई. नमस्कार, मी या ताईंना राजकारणाविषयी काही क्वेश्चन विचारत आहे, तर ताई तुमचे इंट्रोडक्शन द्या. मी कुमारी काजल चक्रपाल शिंदे, वर्ग BTech फर्स्ट इयरला शिकत आहे. MIT कॉलेज शहापूरला शिकते. ताई, राजकीय पक्षांनी शिक्षण आणि आरोग्यावर जास्त लक्ष द्यायला हवा का? होय, शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांवर सरकारी खर्च वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. सरकारी शाळा व महाविद्यालयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अधिक निधी आवश्यक आहे. गरीब आणि वंचित गटातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी मोफत सबसिडी असलेली शैक्षणिक सुविधा आवश्यक आहे. गरिबांना वैद्यकीय सुविधा
सहज मिळाव्यात यासाठी सरकारी दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये गुंतवणूक आवश्यक आहे. त्यामुळे जे गरीब आहेत त्यांना मोफत आरोग्याचा खर्च जर सरकार देत असेल तर ते आपला उपचार एका सरकारी दवाखान्यामध्ये करू शकतात. राज्यशास्त्र विषयाची स्टुडंट आहे आणि या काकाजींना राजकारणाविषयी काही क्वेश्चन विचारत आहे. काकाजी, तुम्हाला कोणता नेता आवडतो आणि का आवडतो? म्हणजे त्याने आपल्यासाठी खूप काही केलं आहे. राजकारणामध्ये अजून काही घरकुल सर्व दिलेलं आहे. अजून आपल्यासाठी जनतेसाठी बहुत सेवा केलेली आहे. नमस्कार, मी या ताईंना राजकारणाविषयी काही प्रश्न विचारत आहे. तर ताई, तुमचे इंट्रोडक्शन द्या. माझं नाव कल्याणी शिवक मिश्राम आहे. माझं BSc कंप्लीट झालं आहे आणि BEd फर्स्ट इयरला आहे. ताई, तुम्ही मतदान करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेता? मतदान करताना सर्वप्रथम आपण आपल्या मतदान यादीत नाव आहे का हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मतदान केंद्र याकडे हे कुठं आहे, कसं आहे, म्हणजे आपण टाईमवर पोहोचणार का हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपली मतदान करण्याची वेळ किती आहे आणि आपलं त्या दिवसाची तारीख किती आहे, कोणत्या वारे हे जाण्या अगोदर लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मतदान करताना सर्वप्रथम आपण कोणत्या उमेदवाराला वोट देत आहोत हे बघितलं पाहिजे. त्याची पार्श्वभूमीची पूर्ण जाणीव घेतली पाहिजे की ते आपल्या समाजासाठी ठीक आहे का, ते आपल्या समोर मागे त्यांनी काय कामगिरी केलं आणि ते समोर आपल्या भविष्यासाठी किती चांगलं आहे हे बघून आपण त्यांची वोट दिल्या पाहिजे. आणि वोट करायला जाताना आपल्या जवळ आपलं ओरिजिनल ID कार्ड हवा आणि वोट करताना वोट केल्यानंतर आपण कुणालाच आपलं वोट सांगायचं नसतं की आपण वोट म्हणजे दिलं कुणाला. हे एक लपवून ठेवायची गोष्ट असते. आणि सेकंड, जसं कोणी उमेदवार आपल्याला कोणती वस्तू देत असेल, काही म्हणजे लालच देत असेल, तर लालच्याच्या बळी न पडता आपण आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या समाजासाठी म्हणा किंवा आपल्यासाठी कोणतं एक उमेदवार चांगलं ठरेल त्यांना आपण वोट दिले पाहिजे. आणि वोट जसं आपण दिलं तर आपण वोट दिलं तर आपलं केलेलं चिन्ह बटन दाबून नुसतं होत नाही, तर त्याचं आपण दाबलेलं बटन वगैरे आपल्याला ते बरोबर दिसतंय का, आपल्या उमेदवाराचं नाव बरोबर आलंय का. आणि सेकंड म्हणजे वोट झाल्यानंतर आपल्या बोटावर त्यांनी साईचा ठसा मारलाय का याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जर वोट करताना काही अडचणी येत असेल तर आपण निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी संपर्क साधू शकतो की मी असं बटन दाबलाय परंतु माझे दाबलेले उमेदवार मला दिसत नाहीये, तर आपण असे समस्या सोडवू शकतो. आणि हे वोट देणे हे आपल्या लोकशाही मजबूत करते. वोट दिल्यामुळे आपली लोकशाही म्हणजे मजबूत होते आणि ते एक आपली संविधानिक जबाबदारी आहे. थँक्यू ताई. नमस्कार, मी या ताईंना राजकारणाविषयी काही क्वेश्चन विचारत आहे. तर ताई, तुमचे इंट्रोडक्शन द्या. माझे नाव रोहिणी भीमराज चांदीवार. मी BEd सेकंड इयरला आहे. ताई, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना राजकारणामध्ये येऊ द्यावे का? नाही, का बरं? कारण ते सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्या गुन्हेगारीचा पूर्ण फायदा सत्तेमध्ये करणार आणि त्याच्यापासून लोकांना, समाजाला, भौतिक देशाच्या विकासामध्ये खूप अडथळा निर्माण होणार. कारण ते सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये असलेल्या लोकांना आपल्याकडे खिचून घेणार आणि यानुसार ते गुन्हेगारी वाढत जाईल आणि समाजामध्ये नागरिकांना, जसे की युवक घडत आहेत आता, त्यांच्या युवकापासूनच नागरिक घडतून देशाच्या तर त्या नागरिकांना त्याचा परिणाम होईल आणि मग देशाच्या आर्थिक विकासात, सामाजिक विकासात, भौतिक विकासात त्याचा परिणाम होईल. त्यानुसार मला तरी वाटते की गुन्हेगारी असणाऱ्या म्हणजे जे आहेत त्यांना सत्तेमध्ये उमेदवार द्यायला पाहिजे. थँक्यू.